नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे स्वागत करते माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवस। या दिवसात मी तुम्हाला थोडीफारची छानशी माहिती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। राष्ट्रीय सुरक्षा दिवस का साजरा केला जातो? 4 मार्च रोजी साजरा होणारा हा राष्ट्रीय सुरक्षा दिन देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या लष्कराच्या जवानांना समर्पित आहे। 4 मार्च 1966 रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली। 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचा पुढाकार नॅशनल सेफ्टी काउन्सिल या भारतातील नामनफा संस्थेने घेतला होता। त्यानंतर दरवर्षी 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो। नॅशनल सेफ्टी काउन्सिल ही एक नामनफा संस्था आहे जी 1966 मध्ये मुंबई सोसायटी कायद्याच्या आधारे स्थापन झाली। ही संस्था स्थापन झाली तेव्हा तिचे एकूण 8000 सदस्य होते। 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन का साजरा केला जातो? कारण याच दिवशी 1966 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद स्थापन करण्यात आली। 1972 मध्ये याच संस्थेने 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली। राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी या सुरक्षा दिनाचे आवाहन केले होते जेणेकरून लोकांना औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेबाबत जागरूकता यावी आणि औद्योगिक अपघातांचे प्रमाण कमी करता येईल। तथापि जेव्हापासून पुढाकार घेतला गेला तेव्हापासून अनेक घटना घडल्या आहेत आणि दरवर्षी इतर अपघात अशा प्रकारच्या अपघातांमध्ये लक्षणीय घट झालेली आहे। राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी असतो? 4 मार्च हा दिवस केवळ राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणूनच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणूनही साजरा केला जातो। हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 4 मार्च ते 10 मार्च पर्यंत साजरा केला जातो। यावर्षी 63वा राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 मार्च 2024 रोजी साजरा केला जाणार आहे आणि तो 10 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील। ज्या दरम्यान विविध प्रकारचे सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोकांना जनजागृतीसाठी प्रेरित केले जाते। राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश संपूर्ण देशाला सुरक्षेच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हा आहे। स्वच्छ पर्यावरणाचे संरक्षण आपल्याला केवळ शत्रूपासूनच नाही तर आपत्ती आणि प्रदूषणापासूनही देशाचे रक्षण करायचे आहे। देशाच्या स्वच्छ पर्यावरणाचे रक्षण करणे ही देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या अंतर्गत येते जी आपली जबाबदारी आहे जेणेकरून आपल्या राष्ट्रीय वातावरणात राहणारे आपले सर्व देशवासी नेहमीच निरोगी राहू शकतील। म्हणून सुरक्षेच्या अंतर्गत आपण प्रथम सुरक्षित वातावरण आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे। महिलांची सुरक्षा सुरक्षित वातावरणासोबतच आपल्या देशातील प्रत्येक महिलेची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे जी आपण ताकदीने पार पाडली पाहिजे आणि त्यांनाही याची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून त्या स्वतःचे संरक्षण करू शकतील। गरिबीपासून संरक्षण। देशाची लोकसंख्या खूप जास्त आहे ज्यामध्ये अनेक गरीब लोकांचा समावेश आहे। त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। त्यांच्या गरिबीमुळे ते स्वतःसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरतात। म्हणून आपण एकत्र येऊन त्यांचे रक्षण करा। त्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे। अशा विविध प्रकारचे विषय निवडून आपण सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट निश्चित करू शकतो आणि त्याच आधारावर दरवर्षी सुरक्षा दिन साजरा करू शकतो। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला तुमच्या परिवारात सुरक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत। हर हर महादेव। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।